पर धूमलिच्छ वंश पर सैर कंस पर धूमलिच्छ वंश पर सैर आत्ता जर तुम्ही फ्रीमध्ये व्हिडिओ पाहिला त्याशिवाय तुमच्या स्वतःचा जर तुम्हाला व्हिडिओ क्रिएट करायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेनिंग टॉपिकवरती टोटल या चॅनलवरती मिळून जातील. आता तुम्हाला काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट तुम्हाला ते ओपन करायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकाल की इथे आपण कॅपकट ओपन केलेले आहे. ओपन केल्यानंतर कॅपकट आहे तुम्हाला सिम्पली न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या इथून पहिल्यांदा फोटो सिलेक्ट करायचा. त्याच्यानंतर महाराजांचा आपण फोटो दिलेला आहे तो इथून सिलेक्ट करून ॲड करायचा आहे. फोटो ॲड केल्यानंतर खाली इथे रेशोज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. 9.16 बॉक्स सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पहिल्या फोटोवरती क्लिक करून 2 बटन हा फोटो तुमचा सेट करून घ्यायचा आहे. सेम टू सेम दुसरा पण फोटो आपला सेट होऊन जाईल. ठीक आहे. आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, तुम्हाला सिम्पली पहिल्यांदा ठेवायचं आहे आणि तुम्हाला खाली ओव्हरलेज ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून बीटमा व्हिडिओ येतो तुम्हाला स्लाइड करून इथून ॲड करून घ्यायचा. हा बीटमा व्हिडिओ येतो तुम्ही ॲड केल्यानंतर त्याच व्हिडिओवरती आपल्याला क्लिक करायचा आहे आणि खाली थोडं इथं स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला एक्स्ट्रा कडूस ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. इथून क्लिक केल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो पहिला फोटो असेल सिम्पली ही जी वरची 1 बीट आहे तिथपर्यंत न्यायचं आहे. तर आपली 1 बीटपर्यंत नाही आहे, इथपर्यंत येते 1 बीट. ठीक आहे. तर इथपर्यंत येते, थोडं आपल्या वाढवूया इथपर्यंत. ठीक आहे. तर ओके, इथपर्यंत आता एक्स्ट्रा पार्ट देऊन ट्रिम करून टाका आणि आपला महाराजांचा फोटो आपला सिम्पली शेवटपर्यंत न्यायचा. ठीक आहे. अशा प्रकारे आता नेल्यानंतर सिम्पली आपल्याला काय करायचं, हा जो बीट मावडी आहे ना त्याला काय करायचं, सिम्पली कट करून घ्यायचा आहे. तर ठीक आहे, मग इथं तुम्हाला सांगतो तशा प्रकारे. तर पहिली बीट आपली ना खालची इथून बघू शकाल की PNG बीट 1 लिहिलं आहे, ती आपली जिथून बदलेल तिथून हा व्हिडिओ स्प्लिट करायचा. पहिली बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे. अशा प्रकारे ह्याच व्हिडिओवरती क्लिक करूया, स्प्लिट करूया. त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे. तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्पीड करू, ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. तर सिम्पली ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्पीड करू, ह्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. तर ह्याच व्हिडिओवरती क्लिक करू तर स्पीड करू, त्याच्या पुढची बीट आपली इथे चेंज होत आहे. ठीक आहे. तिथून स्पीड करूया. अशा प्रकारे इथून बीट माहुळीचे भाग करून घ्यायचे. ठीक आहे. अशा प्रकारे आता इथं मला सिम्पली काय करायचं, पहिले जे भाग आहे ना बीट माहुळीचा त्यावरती क्लिक करायचं. खाली थोडं इथे स्क्रोल करा, रिप्लेस ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून पहिल्या पेजतून ॲड करायचं हे. त्याच्यानंतर आपल्या दुसरं PNG ॲड करायचं. ठीक आहे. हे अशा प्रकारे इथून PNG ॲड करता यायचं आणि शेवटचं PNG त्याला आपल्या सिम्पली 19 फेब्रुवारीचं PNG तुम्हाला ॲड करून घ्यायचं. ठीक आहे. अशा प्रकारे आता ह्यामधलं PNG तुम्ही ॲड करून घ्या. त्याच्यानंतर हा जो आपला पहिला फोटो आहे त्यावरती क्लिक करायचा आहे. ह्या फोटोच्या पहिल्यांदा की द्यायची आणि ह्याच फोटोचं शेवट लिहून येते की द्यायची. ठीक आहे. अशा प्रकारे तर पहिले की बस येऊन सिम्पली हा जो फोटो असेल झूम करायचा आहे. ठीक आहे. नॉर्मली लय पण नाही. ठीक आहे. एवढा बास आहे आपल्या. त्याच्यानंतर इथून झूमचा इफेक्ट मिळून जाईल. तर मी काय करतो, इथून PNG राहिलं ते इथून ॲड करून घेतो. तुम्ही पण या. तर इथून बघू शकाल की तुम्ही सर्व PNG आपण इथून ॲड करून घेतलेलं. त्याच्यानंतर सिम्पली दुसऱ्या फोटोवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. ॲनिमेशन ऑप्शन मिळून जाईल खाली, त्यावरती क्लिक करून इनमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल पेंडिंगचा. तो इथं स्लाइड करा. ह्याची खालची लेंथ असेल 0.6s ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर आपल्याला सिम्पली पहिल्यांदा यायचं. पहिल्यांदा आल्यानंतर इथं मग खाली इफेक्ट ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून हे तुम्हाला सिम्पली इनडोर आणि आउटडोरमध्ये एक इफेक्ट मिळून जाईल हॅलो ब्लरचा, तो इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर शून्यावरती क्लिक करायचं आहे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली जेवढ्या आपण पहिल्या PNGची लेंथ ठेवली तेवढी ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला फोटो आहे महाराजांचा तिथे यायचं आणि व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक फ्लॅश 2चा तो सिलेक्ट करायचा आहे. तिथं आपण सिलेक्ट करून बरोबरच्या 9वरती क्लिक करूया. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल सिम्पली इथून आपल्या शेवटपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली पुन्हा आपल्या इथेच थांबायचं आहे. व्हिडिओ ॲक्टवरती क्लिक करून पुन्हा पार्टीच्या ऑप्शनमध्ये द्यायचं. यामध्ये बाकी इफेक्ट मिळून जाईल सेकचा, तो इथं सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्या सिम्पली इथं सिलेक्ट करून बरोबरच्या 9वरती क्लिक करूया. ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून सिम्पली शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड आणि इंटेन्सिटी 10 ठेवायचं आणि बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या फोटोपाशी यायचं. पुन्हा आपल्या व्हिडिओ एडिटवरती क्लिक करून रेट्रोच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल ब्लॅक नॉईजचा, तो इथं सिलेक्ट करायचा आहे सिम्पली यामध्ये असेल. तर इथे आपण सिलेक्ट करूया. अशा प्रकारे बरोबरच्या 9वरती क्लिक करायचं. ह्या सुद्धा इफेक्टची लेंथ दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायचे. नेल्यानंतर सिम्पली हा जो व्हिडिओ असेल इथून आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचा आहे.
नाही तर तुमचा जो व्हिडिओ सिलेक्शन एक्सपोर्ट होऊन जाईल.